सरकारी योजनाएं तभी सार्थक होती है जब उनका लाभ जमीनी स्तर तक पहुंचे, लेकिन जानकारी के अभाव में कई योजनाएं फाइल और दस्तावेजों तक ही सीमित रह जाती है। इसी सोच को बदलने और आम नागरिकों को न्याय व योजनाओं से जोड़ने के उद्देश्य से भंडारा जिले के लाखनी में एक विशेष महाशिविर का आयोजन किया गया। भारतीय संविधान ने जन कल्याण की जिम्मेदारी शासकीय तंत्र को सौंपी है। जिलाधिकारी कार्यालय, पुलिस प्रशासन, जिला परिषद, पंचायत समिति और तहसील कार्यालय के माध्यम से अनेक कल्याणकारी योजनाएं संचालित की जाती है, लेकिन जानकारी के अभाव में ये योजनाएं आम नागरिकों तक नहीं पहुंच पाती और केवल दस्तावेजों में सिमट कर रह जाती है। असंगठित क्षेत्र के नागरिकों को एक ही मंच पर सभी योजनाओं का लाभ उपलब्ध करने के उद्देश्य से इस महाशिविर का आयोजन किया गया है। नागरिक इन योजनाओं का लाभ लेकर अपनी जीवन सरल बनाए, ये महत्वपूर्ण संदेश उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, नागपुर के न्यायमूर्ति एवं भंडारा के पालक न्यायमूर्ति महेंद्र चांदवानी ने लाखनी में आयोजित विधि सेवा एवं शासकीय योजनाओं के महाशिविर के उद्घाटन अवसर पर दिया। इस अवसर पर मंच पर प्रमुख अतिथि के रूप में जिला व सत्र न्यायाधीश एवं जिला विधि सेवा प्राधिकरण के अध्यक्ष राजेश असमर सहित आदि मान्यवर उपस्थित थे। प्रस्तावना में जिला व सत्र न्यायाधीश राजेश असमर ने कहा कि शासन द्वारा कामगारों, दिव्यांगों, वरिष्ठ नागरिकों, महिलाओं, बच्चों एवं सर्वसामान्य नागरिकों के लिए अनेक योजनाएं चलाई जा रही है। कोई भी पात्र नागरिक इन योजनाओं के लाभ से वंचित न रहे, इसी उद्देश्य से ये महाशिविर आयोजित किया गया है। सर्वसामान्यांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी म्हणून, त्याचप्रमाणे त्याची जनजागृती व्हावी व त्याचा लाभ योग्य व्यक्तीस मिळावा याकरता आजच्या महाशिबिराचे आयोजन हे करण्यात आलेले आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ संबंधितांनी घ्यावा व त्याकरता जे आपण स्टॉल मांडले त्या स्टॉलला आपण भेट द्यावी आणि तेथे आपली नावनोंदणी करावी, जेणेकरून आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येईल। तसेच मी आपल्याला असेही आवाहन करतो की एखाद्या योजनेकरता आपल्याला काही अडचणी येत असेल तर आमचा कार्यकारी वृंद इथं उपस्थित आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता आणि त्यांच्याद्वारे आमच्या जिल्हा विधी सेवा व तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपण त्या संबंधित कार्यालयास त्यांचा योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचेल याकरता नक्कीच प्रयत्न करू। आपण सर्वांना कल्पना आहे की भारत एक कल्याणकारी देश आहे आणि भारतीय घटनेमध्ये लोकांच्या हितांसाठी आणि कल्याणासाठी विभिन्न तरतूद करण्यात आलेली आहे। बरेच जनजागृती करून सुद्धा या योजनांची माहिती सर्वसाधारण लोकांना नसते। माहितीच्या अभावाखाली या योजनेचा लाभ सर्वसाधारण नागरिकपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे तळागाळीत गरीब व दुर्लभ घटकाच्या योजनांपासून वंचित राहतात आणि योजना सार्थक होत नाही। या योजनांतर्गत आलेली निधी शासनाला परत जाते आणि योजना फक्त कागदोपत्री राहते। या सर्व बाबच्या संज्ञान घेऊन राष्ट्रीय सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी असे महाशिबिर आणि शासकीय महामेळाव्याच्या योजनेची आरंभ करण्याची संकल्पना आखली आहे। त्या अनुषंगाने देशाचे सर्व जिल्हा विधी प्राधिकरणाला असे महाशिबिर आयोजित करण्याची निर्देश देण्यात आलेले आहे। म्हणून देशात विविध ठिकाणी महाशिबिर आणि महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे आणि आजच्या हे शिबिर त्या संकल्पनाचा एक भाग आहे। आपले आधीचे प्रवक्त्यांनी सांगितले आहे की या शिबिराचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील असलेले लोकांना कल्याणकारी योजनांसोबत जोडून घेणे, त्याचे प्रश्न सोडवणे, त्यांना केंद्र व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच त्यांना कायद्यातील प्रश्नाबाबत विधी सेवा पुरवणे हे आहे। वहीं पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने कहा कि न्यायपालिका, प्रशासन और आम नागरिक ये तीनों लोकतंत्र की आपस में जुड़ी हुई कड़ियां हैं। महाशिविर में विभिन्न विभागों द्वारा कुल 36 स्टॉल लगाए गए, जहां नागरिकों को शासकीय योजनाओं की जानकारी दी गई। डीएलएसए तर्फे खरोखरी एकदा पूर्ण एक्झिबिशन पाहिल्यानंतर, हा शिबिर पाहिल्यानंतर
मला असा वाटला की हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यामध्ये यांची खूप मेहनत लागली आणि जसा पीडीजे साहेबांनी सांगितला की फक्त 3 दिवसची तयारीमध्ये त्यांनी इतका चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज केला, याबद्दल मला असं वाटते पीडीजे साहेब आणि यांची पूर्ण टीमला जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं मोटिवेशन वाढवलं पाहिजे. लोकशाहीत न्याय, प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्या परस्पर विश्वास व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. हाच विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आजचा हा महाशिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. इस दौरान पात्र लाभार्थियों को प्रमाण पत्रों के साथ साथ विभिन्न योजनाओं के अंतर्गत आवश्यक सामग्री का वितरण भी किया गया. किशोर गडकरी की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें